कथेनुसार घरोघरी तुळशी विवाह संपन्न होत आहे। आज आपण तुळशी विवाहाची कथा जाणून घेणार आहोत। जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती। तिच्या पुण्य प्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता। वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा पराभव शक्य नाही हे देवतांना माहिती होते। म्हणूनच श्री विष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थित त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्वहरण केले। सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपाने प्रगट झाली, परंतु देह त्याग करताना तिने श्री विष्णूंना दगड म्हणजे शाळीग्राम होण्याचा शाप दिला। विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला। वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल। तेव्हापासून तुलसी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते। स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते। तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते। तुळशी पत्राचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो। या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे, जास्तीत जास्त संवर्धन करावे म्हणून तुळशी विवाह करण्याची प्रथा पडली असावी असे सांगितले जाते। तुळशी विवाहाची कथा ऐकता ऐकता तुम्हाला माझी सोप्या आणि सरळ पद्धतीतील रांगोळी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच।